नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे कालमुखमणी अखेरकार आपल्या मंजिरीच्या हाती लागलेला असतो. तो कसा काय, शेवटी मीराला मंजिरीने मात दिलेलीच असते आणि ही देवयानीचा आत्मा नक्की मुक्त होईल का? काय होईल आजच्या भागामध्ये, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग सुरुवात करूया आपण. इथे जिथे कालमुखमणी मीराने पाण्यामध्ये टाकलेला असतो तिथे माया आणि मंजिरी येतात. माया म्हणते, मॅडम तुम्हाला एक गोष्ट मी सांगू का, त्या मीराने इथेच तो खडा टाकला होता, मला पूर्णपणे गॅरंटी आहे हो, मी इथेच पाहिलं होतं. मंजिरी म्हणते, माया खरंच तुझे मी खूप आभार मानते, कारण की तो खडा माझा खूप जवळीच आहे, कारण हा खडा मला दादासाहेबांनी दिला होता. मंजिरी काही त्या खड्याचं सत्य काही त्या मायाला सांगत नाही. ती माया वेड्यावानी बावळटवानी म्हणतात ना, तसा तिच्यावरती विश्वास ठेवत असते. पण इथे अखेरकार मीरा, देवयानी, अंबिका त्या पात्रापाशी, जिथे नदीचं पात्र असतं तिथे येतात आणि तो खडा जिथे असतो तिथे ते येतात, कारण की देवयानीचं श्राद्ध घालण्यासाठी. मीरा म्हणते, आई ताई तुम्हाला माहिती आहे का, सहसा करून इथे कोणी येत जात नाही आहे, त्यामुळं आपल्याला श्राद्धाचा विधी करण्यामध्ये कोणीही अडथळा घालू शकत नाही. असं काही म्हणत असताना त्या तिघीही पुढे पुढे येतात. तसं माया म्हणते, मॅडम आपण कुठेतरी लपूया, कारण ह्या मीराने आपल्याला जर पाहिलं ना खूप मोठा गोंधळ होईल. मंजिरीही मागचा पुढचा कोणताही न विचार करता नदीमध्ये उडी मारते. उडी मारल्या क्षणी माया म्हणते की मॅडम खूप चुकीचं केलं तुम्ही, असं करायला नको होतं. माया ही तिथेच लपून बसते. माया जे काही घडणार असतं ते मीरा तिथे येते आणि सगळं काही श्राद्धाची तयारी करते. आणि मीरा कोणाशी तरी बोलत आहे हे मायाला नक्कीच कळालेलं असतं. माया थोडीशी घाबरते, म्हणते ही मीरा बोलते तरी कोणाशी आणि कोणाचं श्राद्ध घालाय आली आहे हे कळायला काही मार्ग नसतो. मीरा तिथे खाली बसते, म्हणते की ताई खरंच माझी इच्छा होत नाही आहे आईला मुक्ती देण्याची, पण काही खरं नाही, कारण की आत्ता आपण जरी मुक्ती आईला दिली नाही ना तरीही मंजिरी आईला पुन्हा एकदा त्या कवडीमध्ये कैद करू शकेल. तोपर्यंत अंबिका म्हणते, हो मीरा मलाही कळतंय तुझ्या भावना, तुला काय म्हणायचं आहे ते, पण आपल्याला हे तरी केलंच पाहिजे ना, शेवटी आईला मुक्ती देणं हे गरजेचं आहे. असं काही म्हटल्यानंतरनं पुन्हा मीरा खाली बसते आणि इथे श्राद्धाची पूर्णपणे तयारी करते. आणि तिथे श्राद्धाची पूर्ण तयारी झाल्यानंतर ती एका ताटामध्ये घेते आणि कावळ्याला ओरडायला अशी चालू करते, काव काव अशी जोरात ओरडते. कावळाही तिथे येतो आणि ते श्राद्धाचं जे काही असतं ताटामध्ये त्याला स्पर्श करतो. मीरा आणि अंबिका खूप आनंदित होतात, म्हणतात की खरंच आज ना आपल्याला सगळं काही भरून पावलं आहे, अखेरकार आपल्या आईच्या आत्म्याला इथे आपण मुक्ती देऊ शकू. हे सगळं काही माया पाहत असते. माया म्हणते, ही मीरा वेडी कोणाशी बोलत काय आहे आणि कोणाचं श्राद्ध घालाय आले काय माहीत, आणि कोणाशी बडबडते तेच काय कळायला मार्ग नसतो. पण एकीकडे इथे मंजिरी पाण्यामध्ये उडी मारलेली असते, तिला तो तिथे तळाशी खडा घावतो आणि ते आश्चर्यचकित होते की माझा कालमुखमणी, तो कोणताही मागचा पुढचा न विचार करता पटकन कालमुखमणी घेते. आणि इकडे देवयानीला सुद्धा मुक्ती मिळालेली असते. मुक्ती मिळणार तोपर्यंत ही मंजिरी पटकन कालमुखमणी हातामध्ये घेऊन पाण्याचे बाहेर येते. पाण्याचे बाहेर येताच क्षणी पटकन हिते मंजिरी त्या तिघींनाही तो मणी दाखवल्यानंतरनं मीरा अंबिका खूप घाबरतात, कारण की हा मणी हिला सापडलाच कसा, किती आपण तळाशी टाकला होता आणि शेवटी हिच्या हातामध्ये जर हा मणी जर आला ना तर हिच्या सगळ्या काही शक्त्या वापस येऊ शकतात आणि ती पुन्हा एकदा तरुण दिसायला लागेल आणि शेवटी देवयानीचा आत्मा मुक्त होणार. तोपर्यंत ती हातामध्ये कवडी मंजिरी घेऊन असे कोणते तरी मंत्रे पुटपुटवायला लागते, त्याच्यामुळे ही देवयानीचा आत्मा तरी काही मुक्त होत नाही, पुन्हा एकदा कैद व्हायला जातो. आणि हे पाहता क्षणी मीरा अंबिका खूप रडतात, म्हणतात की खरंच हे मंजिरी तू खूप वाईट केला आहे, आमच्या आईचा आत्मा असा तू इथे आमच्या समोरून हिरावून घेतलास, हे खूप वाईट केलं. हे सगळं काही माया पाहत असते, पण तिला काही कळायला काही मार्ग नसतो.
मंजिरी म्हणते, आता तुम्हाला कळालं का, एखाद्याच्या विधीमध्ये तुम्ही अडचणी घालता तेव्हा किती अडचण म्हणजे किती दुःख होतं तेव्हा तुम्हाला समजेल. मी ही विधी करत असताना तुम्ही प्रत्येक टायमीला त्या विधीमध्ये काही नाही काही अडथळे आणता आणि आज मी तुमच्याबरोबर तेच केलं आहे. मंजिरी घरी जाते. मंजिरी घरी गेल्यानंतरनं सास सिंगार म्हणतात ना, दादासाहेब जेव्हा होते, हिरवी साडी, गजरा, डोक्यामध्ये म्हणजे भांगेमध्ये सिंदूर, टिकली सगळं काही घालते आणि त्या मंगळसूत्रामध्ये ते खडा अडकवते. म्हणते की मी पहिल्यासारखीच वागणार, पहिल्यासारखीच मी सुंदर दिसायला, तरुण दिसायला लागली आहे. असं म्हटल्यानंतरनं म्हणते की मीरा, अंबिका, आता तुम्ही दोघीजणी सावध व्हा, आता खरी वेळ तुमच्यावर येणार आहे. ही ते मार्जरीकडे मंजिरी जाते आणि मार्जरी म्हणते की मंजिरी, मला माहीत होतं तू किती हारलीस तरी तर शेवटी जीव स्वतःचा पानाला लावून ते हे एखादा गड जिंकल्यासारखं तू जिंकू शकशील. सगळं काही तुझ्या हातामध्ये आलं आहे. मंजिरी म्हणते, मार्जरी खरंच तुझं बरोबर आहे. हे सगळं झाल्यानंतर मार्जरी म्हणते की मंजिरी, तुला माहिती आहे का, देवयानीचा आत्मा ही ते जास्त वेळ राहू शकत नाही. तिला आपण कवडीमध्ये आपण तिला कैद केलं पाहिजे. मंजिरी म्हणते, हो बरोबर आहे मार्जरी, मी पटकन मीराकडून त्या कवड्या घेते. घरी गेल्यानंतर मंजिरी त्या अवस्थेमध्ये पाहून ही ते नर्मदा खूप म्हणजे बोलते, तिला म्हणते की अगं मंजिरी, तुला लाज वगैरे वाटते का नाही? माझा दादा जाऊन आत्ताशी कुठे 2 दिवस झाले आहेत. समाजातली माणसं काय बोलतील? अगं मान सन्मान आहे माझ्या दादाला आणि त्यांनी 4 लोक कमवली आहे, तुला माहीत नाही आहे का? मंजिरी हसत म्हणते की नर्मदा, तू तरी शांत बस, तू कुठलाही शब्द कुठलीही गोष्ट माझ्याशी बोलायची नाही. तो अथर्व म्हणतो की आत्या जरा शांत हो. आई, तुला राग येईल माझा, पण असे काही वागू नकोस की आपल्या वडिलांच्या मान प्रतिष्ठेला कोणीही बोट उचलून आपल्याशी टिंगलटवाळी करल म्हणून. अथर्व असं बोलल्यानंतर मंजिरी चिडते. अरे अथर्व, मी काय वेगळं केलं आहे? अरे दादासाहेबांची इच्छा होती की माझ्या मरणाच्या नंतरनं सुद्धा मी असंच तयार एका विवाहित स्त्री जशी असते तशा प्रकारे राहावं. अथर्व सगळ्यांकडे पाहतो आणि म्हणतो की तुम्ही सगळे शांत बसा, कोणीही आईला एका शब्दाने सुद्धा काही बोलायचं नाही. आणि मंजिरी मीराकडे जाते आणि त्या कवड्या घ्यायचा प्रयत्न करते. जसा त्या कवड्यांना स्पर्श करते तसं ते कवडी एकदम तिला टच करून देत नाही, ती दूर फेकली जाते. त्याच्यामुळे मंजिरी पुन्हा एकदा मार्जरीकडे जाते, म्हणते की मी त्या कवड्यांना काही स्पर्श करू शकत नाही, असं का होतंय? मार्जरी म्हणते, अगं तुझ्या इच्छेने तू दिले आहेत. जेव्हा मीरा तू तिच्या इच्छेने दे तेव्हाच तुझ्या हातामध्ये त्या कवड्या येतील, एवढं लक्षात ठेव, नाही तर खूप अवघड होईल बरं का मंजिरी. मंजिरी म्हणते, नाही, मी मीराला असं काहीतरी करीन की तिच्या स्वइच्छेने मला सगळं काही देऊन टाकेल. अंबिका मीरा म्हणतात की नाही, काही जरी झालं तर मी ह्या कवड्या देणार नाही आणि आईचा आत्मा काही ह्याच्यामध्ये कैद करून देणार नाही. पाहूयात आपण काय येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होतंय. मंजिरी त्या कवड्या घेऊ शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओ ही आलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.